तर चला मित्रांनो, आपण निघाले मुर्डेश्वर कर्नाटकमध्ये जाण्यासाठी गोव्यावरून. तर चला, लेट्स गो. तर मित्रांनो, बघू शकता आपण गोव्यावरून निघालो आणि आपल्याला लागलेला आहे टनल. जाऊ आतमध्ये बघू. टनलमध्ये तर एकदम थंड थंड मस्त मजा येते. थंड थंड लागते, एवढं ऊन असून पण मस्त वाटते, मजा येते आणि खूप एन्जॉय करतो मी, कारण का एवढी लॉंग राईड मी फर्स्ट टाईम करते. तर चला. तर मित्रांनो, बघू शकता आत्ताच एक टनल गेला आणि दुसरा टनल लागला आहे. मला डायरेक्ट लोणावळ्याची आठवण येते. असं वाटते लोणावळ्यात गाडी चालवायची, पण आपण आहे कर्नाटकमध्ये. तर खूप सुंदर असे तर मित्रांनो, आपण थांबलो आहे कर्नाटक आणि गोव्याच्या बॉर्डरवर. बघू शकता, वेलकम टू कानाकोना. तर थांबलो आहे आपण, जरा रेस्ट दिला आहे गाडीला आणि खूप एन्जॉय करत आलो आपण. तर मित्रांनो, रस्ते बघू शकता तुम्ही. हायवे भाई एक नंबर गोव्याचा आहे. नॅशनल हायवे 66 काहीतरी नाव आहे या हायवेचं. एक नंबर रस्ता आहे. कुठंच म्हणजे असं ट्रॅफिक नाही भेटली, काय नाही भेटली. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही नद्या बाई, एक नंबर नद्या. सनसेट पण होते आणि या बघा या साईडला नदी बघू शकता, एक नंबर. पाणी पण एवढं स्वच्छ ना. मित्रांनो, फोनमध्ये काय माहीत दिसतंय का नाही, पण व्ह्यू एवढं भारी दिसतोय ना, एक नंबर मजा येते. हे बघा या साईडला घरं आहेत, गावं आहेत, इकडं नद्या आहेत. तर बघू शकता तुम्ही बाई, एक नंबर मजा. राईडला जा तुम्ही पण. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे मुर्डेश्वर कर्नाटक इथे. बघू शकता मंदिर, लाईटिंग बाई एक नंबर दिसते. जवळून जाऊन बघू आपण. आणि आपण आज एक दिवस एक नाईट थांबणार आहे इथं आणि उद्या दुपारी परत रिटर्न गोव्याला निघणार आहे. इधर नजदीक है, ज़्यादा दूर नहीं. AC चाहिए ना? AC कितना? AC तो 1400, नॉन AC 800 रुपये. AC किती? 1400. मला 1000 ऐकायला. एक बार देख. तर चला मित्रांनो, तो नेतो रूमवरती आपल्याला. इकडे गाडी लावायला. तर फायनली मित्रांनो, आपण पोहोचलो इथं मुर्डेश्वरला कर्नाटकमध्ये. आणि इथं गेली आपण रूम, इथं गाड्या लावल्या. तर मित्रांनो, आपण आलो आहे मंदिराची. इथं बघा एक नंबर व्ह्यू दिसतोय नाईटला. त्याच्यामध्ये कलर पण चेंज होतात मंदिरावरती. नेक्स्ट मॉर्निंग. तर मित्रांनो, आपण काल रात्री आलेलो, पण एवढं काही दिसलं नाही. पण आत्ता व्ह्यू चेक करा मित्रांनो, मुर्डेश्वर एक नंबर व्ह्यू दिसते. टेकडीवरती असल्यासारखं आहे इथं. बघा हे शंकराची स्टॅच्यू आहे शंकराचा, आणि पुढं समोर तो मंदिर आहे. आणि मित्रांनो, बाजूलाच तो बघू शकता तुम्ही, तिकडे बीच पण आहे बाजूला. खूप सुंदर असं बीच आहे.